राज्यातील टीईटी परीक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। यावेळी पेपरफुटीच्या आरोपांमुळे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। मालेगावमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शिक्षण मंत्र्यांना थेट नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचे अल्टिमेटम दिले आहे। टीईटी म्हणजे शिक्षण पात्रता परीक्षा ही राज्यातील हजारो तरुणांची भवितव्याची जोडलेली परीक्षा आहे। अशा महत्त्वाच्या परीक्षेत पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। मालेगावमध्ये विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी जोरदार आंदोलन केले। आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलकांचे म्हणणे आहे की वारंवार परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पेपर फुटीमध्ये सहभाग असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करावी। तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे मालेगावमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून सरकारकडून आणि शिक्षण विभागाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेची पारदर्शकता, सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे। आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? टीईटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने आणखी कठोर उपाययोजना करायला हव्यात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।